फक्त अख्खा मसूर विकून फायदा होऊ शकतो का? हॉटेल चांगलं चालतं का हे बघण्यासाठी मी वाळव्याला कारखाना रोडवर पंचरत्न म्हणून हॉटेल आहे फेमस, त्या ठिकाणी गेलो. या हॉटेलचे मालकच फूडबीज मध्ये हॉटेल कसं चालवायचं, अख्खा मसूर मधून कसा फायदा मिळवायचा हे शिकवणार आहेत आणि अख्खा मसूर कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहेत. त्यांनी तेल घेतलं आणि त्यामध्ये जिरं टाकलं, तेलामध्ये कांदा टाकलेला आहे भरपूर, तो व्यवस्थित परतून घ्यायचा. यामध्ये थोडंसं चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं किंचित सोडाही टाकायचा आहे आणि मसूर हे भिजत ठेवायचे आहेत 4 ते 5 तास. बघा आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मीठ गेलेलं आहे चवीनुसार. त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला स्वाद येईल आणि आता मिरची पूड टाकायची आहे अगदी भरपूर, म्हणजे तिखट व्हावं तुम्हाला पाहिजे पद्धतीनं त्यानंतर आता मसूर गेलेला आहे या कांद्याच्या मिश्रणामध्ये. आता सगळे एकत्र झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर जवळजवळ अर्धा ते 1 तास याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. शिजलं का नाही आपण चेक करण्यासाठी त्यामधला एक मसूर घ्यायचा आणि दाबून बघायचा आहे. साल वेगळं झालं की शिजलंय. आता त्याला तडका मारायचा आहे. तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये जिरं टाकायचं आहे, बारीक चिरलेली मिरची आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचं आहे अगदी भरपूर, लसणाचा फ्लेवर एक नंबर येतो. त्यानंतर याच्यामध्ये मिरची पूड घालायची आहे, तीही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि हे सगळा तडका आता ओतायचा आहे आपण तयार केलेल्या प्लेन मसूरवर आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही थोडे थोडे प्लेटमध्ये घेऊन सुद्धा असा तडकाला लावू शकता. यामध्ये तुपातला मसूरा वगैरे वेगवेगळे फ्लेवर सुद्धा आहेत. तर मसूर आता रेडी झालेला आहे बघा, मस्त दिसतोय. नक्कीच तुम्हाला या अख्खा मसूरचं हॉटेल काढायचं असेल, त्यामधनं भरपूर नफा कमवायचा असेल तर फूडबीजच्या या ट्रेनिंगला तुम्ही जॉईन करा. यामध्ये तंदूर रोटी, खुश्का राईस सगळं शिकवलं जाणार आहे अगदी व्यवस्थित. फूडबीजचा पत्ता आणि फोन नंबर स्क्रीनवर दिसतोय, त्यांना कॉल करा आणि अधिकची माहिती घ्या.